आज तुझे दिवस आहेत म्हणून तू माझा एका ब्राह्मणाचा वरचेवर अपमान करतो आहेस. पण लक्षात ठेव, एक दिवस माझाही येईल. मी परत येईन त्यावेळी ही तुझी घमेंड उतरूनच जाईन ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि ताड पावले टाकीत द्रोणाचार्य द्रुपदच्या दरबारातून बाहेर पडले. अपमानाने ते नुसते जळत होते. इतका घोर अपमान! आपण कोठे चाललो आहोत याचेही त्यांना भान नव्हते. डोक्यात फक्त द्रुपदचे अपमानास्पद शब्द घुमत होते. तसे डोके बधीर होत होते. द्रोणाचार्य रात्रंदिन याच विचारात असायचे. काही करतच नव्हते. नुसते वेड्यासारखे भटकत होते. आतासे त्यांना आपले जीवन निष्फळ आहे, पृथ्वीला नुसता भार आहे असे वाटू लागले होते. असले किड्यामुंग्यांसारखे निरुपद्रवी जीने जगण्यापेक्षा संपवलेले बरे असे त्यांना सारखे वाटू लागले. वडिलांचा आश्रम कधी सुटला आणि आपण हस्तिनापुरात कधी पोहोचलो हेच त्यांना कळले नाही. हस्तिनापूर म्हणजे श्रीमंतीचा पूर. खूप मोठे आणि प्रभावी राज्य होते. भीष्मासारखा पराक्रमी मुत्सद्दी योद्धा त्याचे संचलन करीत होता. लक्ष्मी पाणी भरत होती. अशा वैभवशाली हस्तिनापुरात ते विमनस्क अवस्थेत चालत होते. हस्तिनापुरात आपण पोहोचलो आहोत, चारी बाजूला वैभव आहे याचेही त्यांना भान नव्हते. नमस्ते आर्य, समोरून शब्द आले आणि द्रोणाचार्य भानावर आले. नमस्ते, ते कसेबसे म्हणाले. समोर एक ऋषितुल्य व्यक्ती उभी होती. बाजूला रथ होता आणि सगळीकडे नुसत्या वैभवाच्या खुणा दिसत होत्या. त्यांनी विचारले, हे कोणाचे राज्य आहे? हे कुरुचे राज्य, राजा धृतराष्ट्राचे राज्य. आपण कोण आहात आर्य? मी मघापासून पाहतो आहे, आपण नुसतेच भटकत आहात. मी कृपाचार्य, राजपुत्रांच्या गुरुकुलाचा आचार्य. मी द्रोणाचार्य, भरद्वाज ऋषीचा पुत्र. कृपाचार्यांनी पाहिले होतेच. असेच भटकणाऱ्या व्यक्तीसारखेच ते दिसत होते. अंगावर जीर्ण शीर्ण वस्त्रे, कृशदेह, मात्र चेहऱ्यावरचे विद्येचे तेज लपत नव्हते. पाहणाऱ्यांच्या डोळ्यात भरत होते. ते भरल्यामुळेच कृपाचार्यांनी त्यांना हटकले होते. कृप व कृपी ही जुळी भावंडे कुरूंच्या आश्रयाने राहिली. खरे तर ती शरद्वान ऋषीची अपत्ये, पण वाढली राजवाड्यात. कृपाचार्य शस्त्रविद्येत प्रवीण होते म्हणून भीष्माचार्यांनी त्यांना राजकुमारांना शिकवायला ठेवले होते. सध्या ते कौरव पांडवांचे गुरु म्हणून काम पाहत होते. आपला मुक्काम कोठे आहे आचार्य? कोठेही, देवळात नाही तर धर्मशाळेत. जेथे आश्रय मिळेल तेथे पडायचे. आपण मोठे ऋषी आहात, ज्ञानी आहात. कुरुराज्यात आपला अनादर होणार नाही. तेव्हा कृपया विनंती आहे की आपण माझ्या निवासस्थानी चला.